नाशिक शहरापाठोपाठ धुळे शहरात देखील एकाच कुटुंबातल्या 4 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे। धुळे शहरातील प्रमोदनगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई-वडिलांसह 2 मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली असून आत्महत्येमागचं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये। एकाच कुटुंबातल्या 4घांनी आत्महत्या केली आहे। आई-वडील आणि 2 मुलांनी आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये। अपडेट जाणून घेऊयात। धनंजय दीक्षित सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, प्रज्ञा, धुळे शहरामध्ये आज सकाळीच खळबळजनक अशी ही घटना घडलेली आहे। शहरातील प्रमोदनगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील 4 जणांनी ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आणि विशेष म्हणजे या घटनेमागील कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। त्यांनी का आत्महत्या केली यामध्ये प्रवीण मानसिंग गिरासे, दीपा प्रवीण गिरासे, मितेश प्रवीण गिरासे आणि सोहम गिरासे अशा ह्या 4 जणांचा समावेश आहे। खरं तर मितेश हा जो आहे तो आता नुकताच 12वी झालेला होता आणि त्याची ऍडमिशन मुंबईला करण्यासाठी आम्ही जात असल्याचं प्रवीण गिरासे यांनी परिसरातील नागरिकांना सांगितलेलं होतं। मंगळवारी ते मुंबईला जाणार होते, मात्र त्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा हा बंदच असल्याचं गेल्या 2 दिवसांपासून दिसत होतं। प्रवीण गिरासे यांची जी बहीण आहे ती आज सकाळी त्यांना भेटण्यासाठी घरी आली, मात्र आजही तिला घराचा दरवाजा बंद असलेला दिसला। मात्र त्यावेळेला तो दरवाजा जो आहे तो तात्पुरता बंद केला होता आणि तिने दरवाजे उघडल्याच्या नंतर हा सगळा जो काही धक्कादायक प्रकार आहे तो समोर आलेला आहे। मात्र आता यामध्ये प्रवीण गिरासे यांनी एकट्यांनीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मात्र उर्वरित 3 जणांची आत्महत्या ही कशा पद्धतीने झाली याचा शोध आता पोलीस घेत आहेत। पोलिसांकडून पंचनामा सध्या सुरू आहे। धनंजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।